सगळ्या गावासमोर माझ्यावर शायनिंग झाडत होती, माझ्या अब्रूचं धिरडं भाजत होती. पण तुम्ही दोन फेल ठोकळे दातखिळी मारून घुबडासारखा टक्का मक्का बघत होता. इंदुराणी ते बाजूला घे ना. तुझ्या सौभाग्याचा सवाल आहे. सौभाग्य गेला उडा तो माझा. ज्या इंदुराणीचा अपमान झालाच कसा झाला. इंद्रिया पटकन बोलण्याचा साटकन मारी ना. महाप्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट गेलंच कसा. बटरखान्याचं गटरखान करणारं लेबर आहे ना, दाजीने दिलं होतं. मी कुठं काय केलं? ते होतं तर तुझ्या भावी हॉटेलचा स्टाफ ना. आता दाजी पण ते 4 पैसे वाचतील म्हणून चीप लेबर तुम्हीच मला सांगितलं होतं ना. अरे पण तुझा स्टाफ असा गटारखाना निघाल मला काय माहिती. चुप. काय भेंड्या खेळताय? बायसाहेब, हो बायसाहेब, भाऊ उशीर झालाय. काय पिरपिर लावली रे तू? अहो पण मला दुसरीकडे जत्रेला पण जायचं आहे. मनासारखा बार जोवर उडत नाही तोवर ही बंदूक आमच्याकडच राहील. अहो पण माझा धंदा आहे. हे बाबा हे बाबा अरे तू कशाला मला धांद्याला लावतो तू. ऐक ना माझं. अहो पण अरे पण नाही काही नाही. चा लवकर. जीत लवकर बाहेर आहे बेटा. येताना थंडगार पाणी घेऊन ये. आई बघ कशी तापली एकदम. आण बरं बाळा लवकर. आला का तू? आला. एक मिनिट. इंदुराणी पाणी ये. पाणी घे. पट्टराणीचा वट्ट धावायचा होता आज मला, पण इंदुराणी ऐक ऐक ऐक. जाऊ दे ना. झालं गेलं गंगेल मिळालं. तू सारा शांतीत घे ना. हार मातीत गाडल्याशिवाय शांती मिळणार नाही या इंदुराणीला. त्या फुकणीच्या घमेंडीचं मूळ त्या खानावळीत आणि त्या घरात आहे. ते उकाडल्याशिवाय तिचा डोलारा नाही कोसळायचा. शंकर दादा पत्रिकेचा आणि ग्रह ताऱ्यांचा अभ्यास माझा झालाय आणि माझा अभ्यास असं सांगतोय हलक्यात घेतल्यानं महागात पडेल. आपण जाम सिरियसली घेतलंय महाराज. तेच सांगतोय. अडचणी दिसतात मला. अडचणी कुणाला चुकल्यात का? तो शंकर दादा 1 नाही 2 नाही डंपर भर अडचणी आहेत. कष्ट करा, प्रयत्न करा, मार्ग सापडणार. मी पत्रिकेचं सांगतोय. तुम्ही डायलॉग काय मारते सांग ना. डायलॉग नाही मारत रे डंबेल्स. माझ्या मनात जी खळबळ चालली आहे ना ती सांगतोय. काय पोरगी होती राव. थँक्यू. ती फुलं, त्या पाकळ्या पोरीच्या अंगावर अशा पडत होत्या. असं वाटलं ती पोरगी एका मोरपीच आहे. आणि जसा तिचा मुखडा असा माझ्याकडे वळला ना माझ्या अंगातली ताकदच गेली महाराज. तिचा आवाज ऐकला ना असं वाटलं माझ्या कानावनी कुणीतरी मोरपीसच फिरवलंय. त्या माणसाची तक्रार ऐकली तिने आणि तिकडे ती पाघळली. आणि सेम टायमिंगला इकडं आपलं काळीच पाघळलं. बंदुकीतनी गोळी सुटावी का नाही तशी धमक दाखवली आधी. आणि मग समजूतदार समज. बंदुकीची गोळी समजूतदार समज. सेम मातोश्री. या पोरीचं ना आपलं 100% काहीतरी कनेक्शन आहे. पण होती कोण होती? ती वहिनी वहिनी वहिनी. करायची का तुमची वहिनी फायनल? शंकर दादा हो म्हटल्यानंतर फिक्सच आहे की. शंकर दादा वहिनी आपल्या गावातल्या वाटत नाहीत. नाही नाही नाही, आपल्या गावातली फिक्स नाही ती.
कारण एवढी समज आणि एवढी धमक. मॅडम हा प्लॅन एकदम परफेक्ट आहे. हा जो तुमचा 40 एकरांचा सलग प्लॉट आहे ना, त्याच जागेवर आपली ही फॅक्टरी उभी राहणार आहे. अहो बाजारभावापेक्षा तिप्पट दर फायनल केलाय फक्त साहेबांच्या शब्दांवरून. साहेब अहो आम्ही शेतकरी माणसं आणि खरा शेतकरी तोच असतो जो आपली जमीन कधीच विकत नाही. मातोश्री, अहो माझ्या शब्दाचा मान राखून तिप्पट भाव देताय साहेब. आणि तशी बी ती जमीन पडीकच आहे. त्या मुरमाड जमिनीवर काय उगवत नाही. वांझोटी गाय पाळण्यात काय फायदा. मग काय कसायाला ऐकू काय. तुमची फॅक्टरी उभी राहणार, नदीचं पाणी उपसणार, तुमचा माल तयार झाल्यावर ते घाणेरडं पाणी केमिकलचं इश आमच्या कृष्णा माहीत कालवणार. तसं नाही मातोश्री. अहो फक्त बागायतदाराचं नोकरदार होणार. तुम्ही करा सही बिंदास. काय नेते साहेब तुम्ही. इलेक्शनच्या यायला मत मागताना माझा बळीराजा, माझा शेतकरी बांधव. मी राजकारण करत नाही, समाजकारण करतो. अशा मोठमोठ्या गप्पा हाणताना आणि इथं पैशासाठी या धनदांड्यांची दलाली करता. मातोश्री, तुम्हाला मान देतोय तर घाण करू नका. बळीराजाचा बळी देऊन आमचं हात बळकट करायचं पाप आमच्या हातनं कधीच होणार नाही. आमच्या कृष्णा माईला अपवित्र होऊ देणार नाही आम्ही. चला निघा. मातोश्री, तुमचं हे पुण्यवानपणाचं सोंग मला तरी सांगू नका. गरीब शेतकरी मजूर यांना पैसे देऊन त्याच्या व्याजावर जगणारं तणकट आहे तुम्ही. आता तोंडाचा पट्टा बंद करायचा आणि गप गुमान सही करायची. नाहीतर हाताचं कांडकं करून बंगला बरीच कठीण. मातोश्री, आमची ताकद आजमवायची खुमखुमी आली आहे काही जणांना.